नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही ज्या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोचू शकतील. मित्रांनो, आजचा जो मुलाखतीचा आम्ही हा कार्यक्रम आहे त्याचं उद्देश आहे वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या संदर्भामध्ये. आपल्याला कल्पना आहे की वंदे मातरम या राष्ट्रगीताला 150 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. सरकारनेही वेगवेगळ्या पद्धतीने ते हा जो सोहळा आहे हा आयोजित केला, वेगवेगळे निर्णय घेतले या संदर्भातले, आणि एकूण देशभरामध्ये भरपूर चर्चा सुद्धा झाली वंदे मातरम या गीताविषयी. प्रामुख्याने हे गीत जसं संपूर्ण लिहिलं होतं तसं ते गायलं जात नव्हतं, वाजवलं जात नव्हतं, म्हटलं जात नव्हतं. पण ते या 150 वर्ष झाल्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये, शाळा कॉलेजांमध्ये वगैरे असं सरकारने निर्णय घेतला की ते पूर्ण वाजवलं गेलं पाहिजे, पूर्ण गायलं गेलं पाहिजे. आणि हा महत्त्वाचा निर्णय झाला. वादविवाद सुद्धा झाले. तर हे असं एकमेव असं गीत आहे. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी ऐकत असतो, गीतं ऐकत असतो, पण हे असं गीत आहे की ज्याच्या संदर्भामध्ये अनेक पैलू आहेत, अनेक टप्पे आहेत. इतिहासापासून या वंदे मातरमचा अनेक बाबतीत संबंध आलेला आहे, क्रांतिकारकांची आहे, स्वातंत्र्य चळवळीशी आहे. त्यामुळे या गीताला खूप वेगळं महत्त्व आहे आणि म्हणूनच आजच्या या मुलाखतीमध्ये आपण हा विषय घेतलेला आहे. आणि वंदे मातरम या गीताच्या संदर्भात प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिलं 1875 मध्ये, आणि त्यानंतर त्याचा तो इतिहास पुढे त्याची वाटचाल जी आहे ती सुरू झाली. पण या संदर्भात संशोधन करणं खूप आवश्यक होतं. अनेक लोकांनी त्याविषयी लिहिलं, पण संशोधन करणं आवश्यक होतं आणि ते एका मराठी माणसाने केलं, ही आपल्या दृष्टीने खूप अभिमानाची बाब आहे. मिलिंद सबनीस यांनी खूप त्यावर संशोधन केलं, त्यातले सगळे पैलू उलगडून दाखवले आणि त्यातून समग्र वंदे मातरम हा एक खंड किंवा हा एक ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे. आणि त्यातून आपल्याला सगळं वंदे मातरमचा इतिहास उलगडतो. आणि म्हणूनच आज आपण मिलिंद सबनीस यांना इथे आमंत्रित केले, त्यांच्याशी हा संवाद साधूया आणि वंदे मातरमचा त्यांनी केलेला जो संघर्ष आहे, त्यांनी जे संशोधन केलं, त्यासाठी मेहनत घेतली, कष्ट उपसले, त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मिलिंदजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंका. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की एका मराठी माणसाने हे सगळं संशोधन केलं, कारण याची मुहूर्तमेढ किंवा म्हणा किंवा त्याचा जन्म जो आहे तो पश्चिम बंगालमधला आहे. पण एका मराठी माणसाने एवढं सगळं संशोधन केलं, त्यासाठी अनेक वर्ष कष्ट उपसले, लिखाण केलं, माहिती गोळा केली आणि त्यातून हा समग्र वंदे मातरम हा ग्रंथ तयार झालेला आहे. तुम्हाला कशी काय ही प्रेरणा झाली मी वंदे मातरम विषयी अभ्यास करावा? तुम्ही आत्ता जे मराठी म्हणून माझा उल्लेख केला तो मी पहिला मराठी नव्हे, वंदे मातरम सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मराठी माणसांनी बंगाली माणसा इतकंच केलेलं आहे. म्हणजे संगीत विभागातनं विष्णू दिगंबरांनी पहिल्यांदा वंदे मातरम जास्त लोकप्रिय केलं, जरी रवींद्रनाथांनी पहिलं गायलं असं तरी. त्याच्यानंतर मास्तर कृष्णरावांनी आणि पंडित विद्या आंबेकरांनी त्याच्यासाठी सांगीतिक लढा दिला. अमरेंद्र गाडगीळ या मराठीतल्या लेखकांनी वंदे मातरमवर पहिल्यांदा मराठीत पुस्तक लिहिलं आणि त्यांनी पदवीधर संशोधन केलं. त्यामुळे मराठी माणसाचा किंवा वंदे मातरमच्या ज्या संगीत रचना आहेत जवळजवळ 90हून अधिक, त्याच्यामध्ये मराठी संगीतकारांचं प्रमाण खूप मोठं आहे. त्यामुळे मराठी म्हणून मला अभिमान आहेच आहे, पण वंदे मातरम पोचवण्यामध्ये मराठी माणसाचं योगदान नक्कीच मोठं आहे. आता मी एक छोटासा घटक आहे असं म्हटलं तरी चालेल. मराठी माणसाचा मुद्दा जो तुम्ही मांडलात त्यात आणखीन एका मराठी व्यक्तीची मुद्दामून आवर्जून उल्लेख करायला पाहिजे, तो म्हणजे पंडित व्ही आर आठवले. आकाशवाणी दिल्ली केंद्रावर हे संगीत विभाग सांभाळत होते 1952-53. आणि बाळकृष्ण केसकर, पुन्हा मराठी माणूस, हे नभोवाणी मंत्री होते आणि त्यांनी संपूर्ण देशाला राष्ट्रगीताचा समान दर्जा असलेल्या वंदे मातरम एका चावीत वेगळ्या असावं म्हणून त्यांनी प्रस्ताव जो आला होता त्यांच्याकडे, त्यांनी विवा आठवल्यांना सांगितलं आणि पंडित दिनकर कैंकिणी आणि सुमती मोटाटकर या दोघा पुन्हा मराठी गायकांकडनं त्यांनी गाऊन घेतलं. आणि ते आज 1952-53 पासून आजपर्यंत तेच रोज सकाळी आकाशवाणी सुरू होताना आणि दूरदर्शन सुरू होताना तेच लावलं जातं. आज जी सरकारी चाल वंदे मातरमची आहे
ती पंडित V.R. आठवलेंची आहे आणि ते नाव बरेच संशोधनातून मिळालं. त्यांचं नाव म्हणजे आकाशवाणी केंद्रावर ते नोकरीला असल्यामुळे त्यांचं नाव कुठेही आलं नव्हतं आणि ते मला शोधून काढण्यात यश मिळालं. तर आता मुद्दामून त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की पंडित V.R. आठवलेंची ही चाल आहे शासनमान्य. वंदे मातरम का करावं असं वाटतं हा खरंच आता सांगता येणं अवघड आहे की एखाद्या विषयासाठी आपण एखाद्या विषयाची निवड करतो का त्या विषयासाठी आपली निवड होते असं म्हणायला पाहिजे. कारण कदाचित असं असेल की मी सावरकर अभ्यासक जास्त होतो. 1983मध्ये सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या वेळी मी अगदी 11वी-12वीत होतो. त्या काळात आजच्या पतितयश झालेल्या चारुदत्त आपळे, सतीश तारे या सगळ्या मंडळींना घेऊन आम्ही सावरकरांवर कार्यक्रम करत होतो. नंतर सावरकर अभ्यासकांकडून एकदम 1994च्या सुमाराला वंदे मातरम या विषयाकडे कसा वळवत हे मलाच कळलं नाही. म्हणजे मी शिक्षक होतो, ड्रॉइंगचा म्हणजे कला शिक्षक होतो आणि छोटीशी शाळा, पुन्हा संघ परिवारातील शाळा ज्ञानदा म्हणून, आणि त्यामुळे मुलांना रोज काही ना काहीतरी दिनविशेष सांगायचे. त्याच्यात 1994मध्ये बंकिमचंद्रांची स्मृती शताब्दी होती आणि त्याचा फारसा गवगवा नव्हता झाला. त्यामुळे आम्ही असं मुलांच्या समोर काहीतरी विषय मांडायचा म्हणून मुख्याध्यापकांनी सांगितलं की तुम्ही मांडा विषय हा. आणि मग शोधाला सुरुवात केली तर बंकिमचंद्रांवर मराठीत एका अनुवादित पुस्तकाशिवाय दुसरं काहीही नव्हतं. आणि मग अमरेंद्र गाडगिळांचं 1975मध्ये लिहिलेलं पुस्तक माझ्या हातात पडलं, वंदे मातरम नावाचं. ते कुमारांसाठी छोटेखानी पुस्तक होतं आणि मग न कळत मी त्या विषयाकडे ओढलं गेलो. ते पुस्तक वाचत असताना माझ्याकडे संगीताचं थोडीशी बॅकग्राऊंड आमच्या घरात आहे. आम्ही वारकरी संगीतातले आहोत सगळे वारकरी. तर त्या याच्यात 2 अत्यंत दुर्मिळ वंदे मातरमच्या ध्वनिमुद्रिका माझ्या एका संगीततज्ज्ञ मित्रांनी आणून दिल्या मला. ती विष्णुपंत पागनीस आणि वगुबाई कोर्डीकर अशांच्या 2 रेकॉर्ड होत्या. आणि मग अजून कोणी काही गायले का असं म्हणता म्हणता हळूहळू माझ्याकडे रेकॉर्ड जमायला लागल्या आणि दुसरीकडे वंदे मातरमची माहिती आपोआप जमायला लागली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मी त्याच्या ठरवून एखादा विषय घ्यावा असं वंदे मातरम विषय काही बनवलं. पण जेव्हा असं लक्षात आलं की हळूहळू आपल्याला काहीतरी माहिती अधिक मिळते, अमरेंद्र गाडगिळांनी मुळात जे काम केलं होतं त्याच्यापेक्षा अजून नवीन काही अपडेट्स त्याच्यात मिळतात असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र त्याच्याकडे विषयाकडे व्यवस्थित लक्ष देऊन लक्षपूर्वक काम करायला सुरुवात केली. मग पहिल्यांदा तुम्ही जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली, जे लिखाण तुम्ही सुरुवातीला केलं असेल, त्यानंतर अनेक पैलू तुम्हाला समोर आले असतील, बाबा ह्या विषयावर पण आपल्याला शोध घेतला पाहिजे, अमुक विषयावर लिहिलं पाहिजे किंवा त्याची काय माहिती आहे का मिळवावी लागेल. तर तुम्हाला साधारण पहिला सुरुवात जी आहे ती कुठून झाली? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातच केलीत की आता हे गीत पश्चिम बंगालमध्ये जन्म घेतलेला आहे तेव्हा तिकडे गेलात? नाही, पुण्यातच केली. असा विषय झाला की रेकॉर्ड जमवत असताना मास्तरांचे रेकॉर्ड खूप प्रसिद्ध होते, मास्तर कृष्णरावांचे. आणि 1998 साली मास्तरांची जन्मशताब्दी होती आणि त्यावेळी मास्तरांवर प्रचंड लेख लिहिले गेले. वेगवेगळ्या त्यांचं कामही खूप मोठं आहे. म्हणजे नाट्यसंगीतात आहे, शास्त्रीय संगीतात आहे, चित्रपट संगीतात आहे, सगळीकडे आहे, भावसंगीतात आहे. तर त्या सगळ्या याच्यात वंदे मातरमवर मास्तरांनी जो लढा दिला होता तो अभूतपूर्व होता, सांगीतिक लढा दिला होता. त्याच्यावर कोणीच लिहिलं नव्हतं. म्हणून मी विवेकमध्ये विनंती करून त्यांच्यावर लेख लिहिला. तो पहिला लेख मास्तरांवर स्वतंत्रपणे लिहिलेला आणि मग तो लेख मास्तरांच्या चिरंजीवांपर्यंत गेला आणि मग त्यांनी बोलवून घेतलं राजाभाऊ फुलंब्रीकरांनी. आणि मग वंदे मास्तरम नावाचा एक त्यांची आणि त्यांचे भाऊ विनायकराव फुलंब्रीकर जे ज्या सांगीतिक लढ्यामध्ये मास्तरांचे PA म्हणून दिल्लीत गेले होते, त्यांची मुलाखत, माझी मुलाखत असा एक कार्यक्रम पुण्यात झाला वंदे मास्तरम या नावाने. पु ल देशपांडेंनी ती उपमा दिली वंदे मास्तरम म्हणून. तर त्या नावाचा कार्यक्रम झाला आणि मग वंदे मातरमचे वेगवेगळे पैलू उलगडता येतील असं वाटतं. आणि त्याच सुमारास
1999मध्ये वंदे मातरमला 125 वर्ष होत आहेत असं माझ्या लक्षात आलं. आणि मग असं वाटलं की जे अमरेंद्र गाडगिळांनी केलं आहे ते तर आजोड आहे, म्हणजे त्याला आजही पर्याय नाही. पण त्याच्या पुढे जाऊन अजून काही माहिती मिळू शकते का, अजून काही नवीन संशोधन होऊ शकतं का, आणि मग ते घ्यायला सुरुवात केली. मग बंकिमचंद्रांच्या जन्मगावी जाऊन आलो 99 साली, नैहाटीला मुद्दामून सगळं शोधून जाऊन आलो. आणि मग एक छोटेखानी पुस्तक काढायचं ठरवलं. आणि त्यावेळी माझी शाळा संघाचीच असल्यामुळे शाळेने थोडा पुढाकार घेतला आणि मोरोपंत पिंगळे त्यावेळी पुण्यात आले, ते संघाचे ज्येष्ठ आहे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते सगळ्याला सुरुवात करून देणं पण त्यातनं अलिप्त होणं. नंतर त्यांचं नाव म्हणजे आज रामजन्मभूमीसारखा विषय मोरोपंतांनी सुरू केला आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. तसा वंदे मातरमचा विषय त्यांनी ऐकल्यानंतर ते असं म्हणावे, हा विषय छोटा नाही, हा खूप मोठा आहे आणि मी तुम्हाला सगळी जास्तीत जास्त मदत करतो, पण तुम्ही हा विषय छोटा करू नका. आणि मग त्यांनीच मिळवून दिल्याप्रमाणे राधा लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक तिघांचेही वयोवृद्ध नातू, टिळक पुण्यातच होते, जयंतराव टिळक, पण बाकीचे दोघंजणं मुद्दामून त्यांनी बोलवले. भाई परमानंदांचे चिरंजीव भाई महावीरजी त्यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल होते, त्यांना बोलवून घेतलं. ते भारताचे सर्वोत्कृष्ट वक्त्यांपैकी एक होते. ते वंदे मातरमवर अतिशय सुंदर बोलले आणि वंदे मातरमचा 125 वर्षाचा कार्यक्रम अतिशय जोरात झाला. त्यावेळी माझं पहिलं पुस्तक वंदे मातरमवरचं, वंदे मातरम एक शोध या नावाने 100-150 पानाचं प्रकाशित झालं. पण ते पुस्तक झालं, ते वर्षही छान झालं. 11,000 विद्यार्थ्यांनी सांगतेला संपूर्ण वंदे मातरम गायलं. त्यावेळी तो विक्रम होता मोठा. म्हणजे तो विक्रम आम्ही नोंदवण्यासाठी केलाच नव्हता, पण तो आपसूक झाला. म्हणजे रीड अँड फॉलो, म्हणजे सांगायचं आणि म्हणायचं असा प्रकाराचा तो नव्हता. म्युझिक ट्रॅकवर सगळ्या मुलांनी एकत्र म्हटलं आणि अनेक तांत्रिक गोष्टी सांभाळून ते छान झालं की प्रतिध्वनी येणार नाही. म्हणजे याच्या आधीचे जे मोठे समूह गायनाचे कार्यक्रम काही प्रमाणात फेल्युअर गेले होते, ते होऊ नयेत असं सगळी तांत्रिक गोष्टींची जबाबदारी पाळून आम्ही तो कार्यक्रम यशस्वी केला. मग तेव्हा असं वाटतं की वंदे मातरम हा विषय इथं पुस्तकापुरता संपत नाही आहे, अजूनही मिळत आहे. आणि मग असं ठरवलं की मला होईल त्या पद्धतीनं वंदे मातरमचा प्रचार करत राहायचं. जन्मदा प्रतिष्ठान नावाची केवळ वंदे मातरमला समर्पित अशी संस्था आम्ही सुरू केली. मला या सगळ्यात मदत करणारा माझा मित्र, तो वयाने माझ्यापेक्षा लहान पण माझा गुरुतुल्य असा आहे, सचिन जोशी चित्रकार. तर तो माझ्याबरोबर कलकत्त्याला, बंगालमध्ये सगळीकडे कायम असायचा. तर तो आणि आम्ही मग संस्था काम सुरू केलं. दरवर्षी कार्तिक शुद्ध नवमीला नामवंत वक्ते बोलवायचे. मग ते कधी वंदे मातरमवर बोलतील किंवा न बोलतील, कारण वंदे मातरमवर बोलणारे आजही वक्ते अभ्यासक फारसे नाही आहेत. त्यामुळे समजा अरविंद इनामदारांना बोलवलं तर हे राष्ट्रभक्ती आणि पोलीस असं ते बोलले. रवी परांजपेंना कवेमध्ये असणारी राष्ट्रभक्ती असे विषय मांडले. असे आम्ही जवळजवळ 15-16 वर्ष सातत्याने कार्तिक शुद्ध नवमी असा दिवस करत होतो. आणि मग लक्षात आलं की केवळ इथं थांबून चालणार नाही. मग वंदे मातरमबद्दल आणखीन माहिती मिळवायला सुरुवात केली आणि मग कोश असा होईल का असा प्रयत्न व्यवस्थित ठरवून, आता मात्र व्यवस्थित ठरवून प्रयत्न सुरू केले त्याच्यावर. तुम्ही आता जे सांगितलं त्यामध्ये अनेक लोकांचे उल्लेख केले ज्यांनी याविषयी पहिल्यांदा लिहिलं. अमरेंद्र गाडगिळांचा उल्लेख केला किंवा मास्तर कृष्णरावांचा उल्लेख केला आणि तुम्हाला मदतसुद्धा अनेकांनी केलेली आहे. तर आता हे एवढं सगळं करणं म्हणजे स्वाभाविकच, आपण जरी कष्ट उपसा असलो तरी मदत अनेक स्तरातून व्हायला पाहिजे आणि तरच ते आपल्याला शक्य होतं. तर कोणी याच्यामधले आणखी तुम्हाला पुढचा, जेव्हा तुम्ही ठरवलं की आता आपल्याला याचा कोश तयार करायचा आहे, तेव्हा मदत कुठून? खरं सांगायचं तर चांगल्या कामाला कुठलंही हे पाठबळ कमी पडत नाही. माणसं तर उभी राहावीच राहावी. म्हणजे अनेक वेळा मी कलकत्त्याला जायला निघालो तेव्हा आर्थिक पाठबळ नव्हतं, संस्थेकडे तर काहीच नव्हतं. अशा वेळी आदल्या दिवशी सुद्धा हे तुम्हाला प्रवासासाठी राहू देत असं म्हणणारी हितचिंतक
होते. तसंच आपणहून मदत म्हणजे हा सचिन जोशी जो आहे तो चित्रकार आहे. पण अतिशय त्याचं खूप चांगलं वाचन व्यासंग प्रचंड आहे. पुस्तकांचा संग्रह मोठा होता आणि अतिशय मितभाषी म्हणजे खरं म्हणतो तर संत वृत्तीचा असा आहे. तो माझ्या पाठीमागे एखाद्या गुरुसारखा उभा राहिला. प्रत्येक वेळी आम्ही दोघांची चर्चा व्हायची. दोन्ही तिन्ही वेळा जेव्हा मी कलकत्त्याला गेलो तेव्हा तो माझ्याबरोबर होता. अनेक माझ्या विचारांना योग्य वळण देण्याचं काम त्याने केलं आहे. मोरोपंतांचं तर वैशिष्ट्य आहेच आहे की त्यांनी खरोखर सुरुवात करून दिली, त्यातनं नंतर त्यांनी विषय एकदा छान मार्गी लागला आहे असं म्हटल्यानंतर ते त्यातनं आणखीन वेगळ्या विषयाकडे वळले. आमचे संस्थेचे कार्यवाह होते मोहनराव आळवणे. आत्ता काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं. तर त्यांनी हा विषय उचलून धरला आणि म्हणजे त्यावेळी मी शिक्षकी पेशात होतो आणि अशा आपल्याला उपयुक्त किंवा आपल्या मानसिकतेला धरून एखादी नोकरी मिळणं हे फार अवघड असतं आणि तशी मला मिळाली सुदैवाने. आणि ती संस्था संपूर्णपणे माझ्या त्यावेळी पूर्ण पाठीशी उभी राहिली. ते वंदे मातरमचं जे शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष होतं, ती समिती होती, ती सगळी माझ्या संस्थेने मदत केली. संस्था अगदी छोटी, एकच शाळा, ती सुद्धा 300-400 मुलांची एवढी, पण ती संस्था इतकं मोठं काम करून ठेवलं की त्यावेळी भारतात सगळ्यात प्रथम वंदे मातरमचं जर कोणी आज जे दिसतं आहे त्याची सुरुवात ती वंदे मातरम 125च्या वेळी मोरोपंतांच्या प्रेरणेने झाली आहे. त्याच्या आधी 1975मध्ये अमरेंद्र गाडगिळांनी आणि विश्वनाथ मुखर्जी म्हणून होते, त्यांनी म्हणजे बहुधा ते त्यावेळी 75 साली खूप आजारी होते देवधर रोगाने, तरीसुद्धा त्यांनी खूप मोठं काम त्यावेळी 75-76मध्ये बनारसला केलं. पण अर्थात त्यावेळी सगळं काँग्रेस सरकार होतं, वंदे मातरमला फारसं पाठबळ नव्हतं, त्यामुळे पुढे ते खूप कंटिन्यू राहिलं नसावं. म्हणजे पण शताब्दी आणि मुळात असं आहे की एखाद्या व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथी आपण साजरी करतो, त्यानिमित्ताने त्या व्यक्तीचं कार्य डोळ्यासमोर येतं. पण एखाद्या वाङ्मयाची, एखाद्या कवितेची शताब्दी कवितेची जयंती साजरं होणं हे फक्त वंदे मातरमच्या बाबतीत झालं आहे. लोक आज शेक्सपियरचं म्हणजे ज्याला गेले, परदेशात गेले तर मुद्दामून सांगतात आम्ही शेक्सपियरच्या जन्मगावी जाऊन आलो. पण मग आपल्या लोकांनी सुद्धा वंदे मातरमचे जे जन्मस्थान आहे त्याचं जतन त्यावेळीसुद्धा चांगलं केलं होतं. आता तर त्याचं रिन्युएशन खूपच चांगलं झालं आहे. त्या मुद्दामून कलकत्त्यावर जाणाऱ्या लोकांनी ते केलं पाहिजे अशी म्हणजे मला त्यावेळी मुद्दामून वाटतं की जेवढ्या अभिमानानं लोक सांगतात आम्ही शेक्सपियरचं जन्मस्थान बघितलं, तेवढं वंदे मातरमचा जन्म जिथं झाला त्याच ठिकाणी बंकिमचंद्रांचा जन्म झाला. ते मुद्दामून लोकांनी बघितलं पाहिजे की एखाद्या दिगंत कीर्ती लाभलेल्या अशा गीताचा जन्म कसा झाला वाङ्मयाचा. आणि ती गोष्टही मोठी रोमांचक आहे की एखाद्या गीताचा जन्म कसा होता आणि त्या गीताने एखाद्या देशाचा इतिहास घडवतो किंवा बदलतो हे उदाहरणसुद्धा संपूर्ण जगात कदाचित फक्त वंदे मातरमचा असेल. आता हा संपूर्ण ग्रंथ लिहित असताना तुम्ही म्हणजे काही त्यातले अशा नोंदी केल्या असतील, आपल्याला या विषयांवर लिहायचे. आता त्याच्यामध्ये सावरकरांचा विषय आहे किंवा मुस्लिम लांगुल चालनाचा किंवा तो इतिहास जो आहे गांधीजींच्या नेहरूंच्या काळातला तो इतिहास असेल किंवा प्रत्यक्ष क्रांतिकारी चळवळीमध्ये त्याचा कसा उपयोग झाला या सगळ्यांचा असेल. आनंदमठी कादंबरी आहे तो विषय असेल. मी हे सगळे विषय तुम्ही कसे निवडलेत आणि त्या संदर्भात तुम्हाला त्यातल्या कुठल्या विषयावर तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागला किंवा खूप माहिती काढावी लागली? नाही, खरं सांगायचं तर वंदे मातरम हा विषय असा आहे की त्याच्यात तो संघर्षमय जरी असला तरी मला संघर्ष खूप कमी करावा लागला. म्हणजे काही गोष्टी तर मी करतोय म्हटल्यानंतर माझ्यापर्यंत आपसूक चालत आल्या. इतके चांगले अनुभव वंदे मातरम म्हणजे लोकांचं वंदे मातरमवर किती प्रेम आहे हे मला म्हणजे एवढ्या 30-35 वर्षाच्या काळात निगेटिव्ह किंवा नकारात्मक अनुभव हाताच्या बोटावर मोडण्या इतके सुद्धा नाहीत, इतके कमी आहे. इतका चांगला हे आला. पण भारताचा मुळात म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा, इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा पूर्ण वंदे मातरमशिवाय पूर्णच होऊ शकत नाही अजिबात. त्यामुळे जसा राष्ट्राचा इतिहास आहे स्वातंत्र्य लढ्याचा
तसाच वंदे मातरमचा स्वतंत्र इतिहास आहे हे लक्षात आलं. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जसा वंदे मातरमच्या ह्याच्याशिवाय होत नाही, तसा वंदे मातरमचा इतिहास स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनं आपण मांडू शकू असं वाटलं. आणि तो मांडण्यासाठी विषयांची माझ्या मित्र सचिन जोशींबरोबर चर्चा करून आम्ही ते विषय ठरवले की काय काय मांडणी कशी कशी करता येईल. मग मुळात वंदे मातरमच्या जन्माच्या आधीचा कालखंड, मग जन्माच्या वेळेचा एकूण परिस्थिती, वंदे मातरमच्या मागे प्रेरणा काय होती, म्हणजे अथर्ववेदात जी सूक्त आहेत, पृथ्वी सूक्त, तो त्याला पंडित सातवळेकरांनी आद्य राष्ट्रगीत असं म्हणतं आहे, त्याचा कुठे परिणाम आहे का. जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी असं जे रामाचं वाक्य सांगितलं जातं ते कुठे वंदे मातरमशी करणं, म्हणजे प्राचीन वाङ्मयाचा काय संबंध आहे. अर्वाचीन साहित्यामध्ये वंदे मातरम म्हणजे भारत माता ही संकल्पना कुठे आली, असे वेगवेगळे विषय त्याच्यात काढले. मग प्रत्यक्ष वंदे मातरम लिहिल्यानंतरची काही वर्ष, मग आनंदमठमध्ये ते वंदे मातरम आल्यानंतर बदललेला एकूण आहे. आणि वंदे मातरमला जरी गीत असलं तरी वंदे मातरम या दोन शब्दांना ज्यावेळी एखादा युद्धघोष म्हणून त्याचं महत्त्व आलं ते 1905च्या वंगभंग विरोधी आंदोलनात पहिल्यांदा आलं. तिथून जो सगळा इतिहास आहे तो पुढचा वंदे मातरम या शब्दाशिवाय पुढेच जात नाही, अशी मांडणी केली. मग वंदे मातरमला विरोध कोणी कोणी कसा कसा झाला, वंदे मातरम च्या संदर्भात जे महापुरुष आहेत, म्हणजे ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, मग त्या श्री अरविंद असतील, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस असतील किंवा रवींद्रनाथ असतील, ते अगदी महात्माजी आणि नेहरूंपर्यंत अशा सगळ्या नामवंत व्यक्तींच्या आयुष्यात वंदे मातरमचं स्थान काय होतं असा एक भाग येतो. आणि सगळ्यात वेगळा विभाग होता तो म्हणजे वंदे मातरमचं संगीत. वंदे मातरमचं संगीत हा पुन्हा वेगळा इतिहासाचा भाग आहे. म्हणजे जसा वंदे मातरमचा इतिहास आहे आत्ता म्हणतो, तसंच वंदे मातरमचा संगीताचा इतिहास हा पुन्हा, म्हणजे त्याची पहिली रेकॉर्ड केव्हा निघाली, ती रेकॉर्ड पुन्हा सापडली कशी 80 वर्षांनंतर, हे सगळं रोमांचक आहे. त्याच्या प्रत्येक रेकॉर्डला इतिहास आहे. म्हणजे एक रेकॉर्ड आहे तिमिर बर्मन भट्टाचार्य त्यांनी केलेली, ती आझाद हिंद सेनेसाठी मार्चिंग सॉन्ग म्हणून वापरली गेली. अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या एक एक विभाग करून त्या लिहिल्या वंदे मातरमचा इतिहास म्हणून. आणि ज्यावेळी कोश लिहायचे असं ठरवलं तेव्हा असं लक्षात आलं की कोश म्हणून जो एक साचा आहे त्याच्यात हे बसणार नाही. कारण माझी पत्नी माझ्या मागे या सगळ्याच्या मागे उभी राहिलीच राहिली, कारण ती या सूची या विषयातली मराठीतील तज्ज्ञ आहे आणि म्हणजे ती ग्रंथालय शास्त्र याच्यात ते पदवीधर आहे. तर ती सूची बिब्लिओग्राफीमध्ये असल्यामुळे तिची मदत पुढच्या काळात, म्हणजे 2002मध्ये आमचं लग्न झाल्यानंतर पुढे जे कोशाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं त्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तिची मदत मला पूर्ण मिळाली. म्हणजे दुसरा खंड आहे तो तिच्या मदतीशिवाय पूर्ण झाला नसता. आणि मग तिने ते क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं करावं, मग दुसरा खंड करताना ते कोशात बसणार नाही हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं. म्हणून मग त्याला समग्र वंदे मातरम म्हणजे वंदे मातरमविषयी सर्व काही असा त्याचा एक भाग ठरवला. आणि मग 2 खंडांमधला दुसरा जो खंड होता तो संपूर्ण संकलनात्मक. मग त्याच्यात वंदे मातरमवरचे 125 वर्षामध्ये जेवढे लेख मराठीमध्ये आले ते सगळे लेख, ती दाते ग्रंथसूची मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची त्याच्यात ती काम करत होती. त्यामुळे तिने ते सगळे लेख कुठे कुठे उपलब्ध होतील ते मिळवले. आणि मग लेखही आम्ही ते मुंबई मराठीपासून पुण्याच्या जयकरपासून सगळीकडे आम्ही ते मिळवले, डेक्कन कॉलेजमध्ये मिळवले. ते जवळजवळ 200-250 लेखांपैकी 25 लेख निवडले. वंदे मातरम हे शब्द असलेले विविध भाषिक गीतं निवडली. वंदे मातरमचे अनुवाद जवळजवळ 30-35 अनुवाद, त्यातले जवळजवळ 8-9 इंग्लिश, 3 हिंदी, 3-4 मराठी, मग तमिळ, तेलुगू, 2-3 अनुवाद तर माझ्या खंडासाठी मुद्दामून लिहिले गेले. कानडी मुद्दामून लिहिला गेला. प्रवीण दवणेंनी माझ्यासाठी मराठी अनुवाद त्याचा म्हणजे समवृत्तामध्ये खास केला. नंतर गुजराती अनुवाद माझे मित्र चिरायू पंडित त्यांनी मुद्दामून केला.
या निमित्ताने वंदे मातरमच्या म्हणतो वंदे मातरमची जी संगीताची सूची आहे ती रेकॉर्डची सूची जवळजवळ 250 रेकॉर्डिंगची सूची, नंतर त्याची नोटेशन्स, असा सगळा दुसरा विभाग केला. वंदे मातरमचा प्रचार ज्यांनी केला असे 8-9 प्रचारक त्यांच्याबद्दलची माहिती गोळा केली, ज्यांनी आपल्या भाषणातून आपल्या कामातून वंदे मातरमचा प्रसार केला. तर अशी सगळी माहिती, आणि असे 2 खंड सिद्ध झाले. आणि सुदैवाने आम्ही असं ठरवलं होतं की प्रकाशक आधी म्हणजे सुरुवात केली होती, पण असं लक्षात आलं की या विषयावर लोक घाबरतात प्रकाशित करावा. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की त्याच्या मागे लागून आपला वेळ हे करण्यापेक्षा आधी सगळं पूर्ण करावं. त्यामुळे आर्टिस्ट आम्ही असल्यामुळे, म्हणजे मी आणि आमचा ग्रुपच सगळा, तर त्यांनी सगळा लेआउट सकट सगळा ग्रंथ तयार केला. आणि मग प्रकाशक मिळतो का, आम्हाला काढता येतंय का, असं सगळी चाचपणी केली. सुदैवाने साप्ताहिक विवेक आमच्या पाठीमागे उभं राहिलं. आणि मग 2014मध्ये आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवतांच्या हस्ते मुंबईत मोठा कार्यक्रमात या समग्र वंदे मातरमच्या दोन्ही खंडांचं प्रकाशन झालं. त्याही वेळी असं वाटलं की अजूनही काम अपूर्ण आहे, आणि मग पुढे 10 वर्षात आणखीन काम करून आता समग्र वंदे मातरमची नवी आवृत्ती काढली, त्यात आणखीन काही भर घातली, काही भाग एडिट केला, आणि तो हिंदीतही मधल्या काळात प्रकाशित विवेकनीच प्रकाशित केला. अशा पद्धतीने जेवढा वंदे मातरमचं, आज जर वंदे मातरमबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पाहिजे असेल तर एका ठिकाणी हे मिळू शकते माहिती म्हणून. आता हे सगळं तुम्ही करत असताना स्वाभाविकच कुठेतरी सरकारचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असावा, किंवा सरकारी पातळीवर आपल्याला पोचून आणखी देशभरामध्ये त्याचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, सरकारने दखल घ्यावी, तर असा प्रयत्न होत असतो. तर त्या दृष्टीने कधीपासून प्रयत्न झाले आणि सरकारची कशी मदत मिळाली? वंदे मातरमचं 125 वर्ष जेव्हा झाली तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होता आणि दिल्लीमध्ये वाजपेयीजींचं सरकार होतं. पण त्यावेळी आम्ही सरकारी पातळीवर फार अपेक्षा केली नव्हती. आणि पुण्याचे खासदार त्यावेळेचे तत्कालीन प्रदीप रावत अत्यंत पुस्तकप्रेमी आणि हे असल्यामुळे त्यांच्याकडनं खूप मदत झाली. मधल्या काळात मध्ये जे पुढे 20-25 वर्ष झालं तेव्हा सरकारी याची थोडीशी धास्ती मनात होती की या मार्गे आपण आपलं चाललं आहे ते व्यवस्थित चालू आहे, किंवा त्या पद्धतीच्या प्रचाराच्या किंवा प्रसिद्धीच्या मागे लागलं तर मूळ संशोधन काम बाजूला राहतं, असा माझा अनुभव आहे. म्हणजे मी जन्मदा नावाचा दिवाळी अंक 5 वर्ष चालवला. अतिशय उत्तम अंक चालत होता. म्हणजे त्याला प्रॉफिटही होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना आम्ही तो तडकाफडकी बंद केला, कारण कोशाच्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष व्हायला लागलं. कारण दिवाळी अंकाकडे जवळजवळ 5-6 महिन्यापेक्षा जास्त, आणि आम्ही एका विषयावर काढत असल्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त कष्ट होत होते. म्हणून मग तो अंक ते थांबवलं. म्हणून मग सरकारी पातळीवर त्याच्या मागे लागलं तर आपलं काम बाजूला राहील म्हणून ते फारसं केलं नव्हतं. पण ज्यावेळी वंदे मातरमला 150 वर्ष होत आहेत, असं 2024 ते 25 हे वर्ष 150वं वर्ष, म्हणजे 149 पूर्ण होत होते, तेव्हा सरकारी पातळीवर व्हावे यासाठी वंदे मातरम सार्धशती जयंती समारोह समिती अशी आम्ही पुन्हा एकदा वंदे मातरम 125च्या वेळी जशी केली होती तशी केली. त्यावेळची लोक आत्ता याच्यात होती, शिरीष पटवर्धन होते आहेत म्हणजे, आणि विनयजी सहस्त्रबुद्ध्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही अध्यक्ष स्थान स्वीकारावं. म्हणजे तो विषय दिल्लीपर्यंत नेला, आणि ते मुळात सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचं स्थान मोठं असल्यामुळे त्यांनी पूर्ण मान्य केलं. म्हणजे त्यांची कामाची खूप गडबड असतानाही त्यांनी ते मान्य केलं. आणि मग म्हणजे त्याच्यासाठी खरं म्हणजे मी निवृत्त मागच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये होणार होतो, पण 2024-25 हे 150वं वर्ष असल्यामुळे मी आणखीन 4 वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आणि वंदे मातरमच्या ह्यासाठी काही आपल्याला करता येईल का सरकारी पातळी, कारण मी जरी पुस्तक माध्यमातून लेखन माध्यमातून केलं तरी त्याला मर्यादा आहेत, आणि देशभर पातळीवर पोहोचवण्याचा असेल तर त्याला सरकारी
याच्याशिवाय पर्याय नाही. आणि सुदैवाने गेल्या 8-10 वर्षामध्ये म्हणजे 2015 नंतर आपल्या ह्या वंदे मातरमला मानणाऱ्या विचारांचं सरकार आल्यामुळे आता कदाचित हे होऊ शकेल असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही या समितीमार्फत प्रयत्न सुरू केले. 2-2.5 वर्षापूर्वी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री त्यांना आम्ही गजेंद्रसिंह शेखावत त्यांना दिल्लीमध्ये जाऊन आमचे शिरीष पटवर्धन भेटले. विनयजींनी ती भेट घडवून आणली. त्यांना काही मागण्या म्हणजे त्या अर्थात आमच्यासाठी काहीच मागण्या नव्हत्या. वंदे मातरमच्या दृष्टीने, प्रचाराच्या दृष्टीने 2024-25 किंवा 25-26 हे वर्ष वंदे मातरम सार्धशती वर्ष म्हणून तुम्ही जाहीर करावं. पंतप्रधानांनी मन की बातमध्ये याच्यावर बोलावं. पोस्टाचं तिकीट निघावं, नाणं निघावं, अशा जनरल मागण्या होत्या. आमच्यासाठी आम्ही काही तसं मागितलं नव्हतं. आणि पुन्हा पाठपुरावा केल्यामुळे पुण्यात गजेंद्रसिंह शेखावत आले तेव्हा त्यांच्या मागे पुन्हा ते पोचवलं. यांनी विनयजींनी त्याचा पाठपुरावा केला, आमच्या समिती सदस्यांनी केला. भारतीय इतिहास संकलक समितीची जी पश्चिम महाराष्ट्र प्रांत आहे तो आमच्या त्या समितीच्या अंडर आम्ही काम आता सुरू केलं. वंदे मातरम सार्धशती समिती देणग्या सगळ्याच दृष्टीने आम्हाला ती समिती पूर्ण आम्हाला पाठीमागे उभी राहिली. आणि मग आता हे काम त्यांच्यापर्यंत पोचवलं. सुदैवाने 1 वर्ष उशिरा म्हणजे 2024-25च्या ऐवजी 25-26 हे वर्ष त्यांनी मान्य केलं. आणि वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत असं सांगून मागच्या वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये त्याच्याबद्दल केंद्रीय पातळीवर घोषणा झाली. पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबर महिन्यामध्ये मन की बातमध्ये त्याच्यावर बोललं. आणि मग हा विषय जेवढ्या मोठ्या प्रमाणात जायला पाहिजे होता तेवढ्या मोठ्या प्रमाणात गेला. गेल्या 5-6 महिन्यात तर वंदे मातरमबद्दल राष्ट्रीय पातळीवर जे काम झालं आहे ते पाहून आम्ही जे करतो आहे त्याला योग्य दिशा राजमान्यता मिळालेली आहे असं म्हणता येऊ शकतं. आता अर्थात तुमचं काम हे खूप मोठं आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही हे सगळं करताय. या ग्रंथाच्या स्वरूपामध्ये सुद्धा ते आलेलं आहे. पण अजूनही तुम्हाला वाटतं का की अजून त्याच्यामध्ये काही भर पडली पाहिजे किंवा आणखी वेगळ्या माध्यमातून आणखी काही माहिती आपल्याला मिळवता येण्यासारखी आहे काय? या सगळ्या वंदे मातरमच्या ह्याच्यात पहिले मार्गदर्शक माझे उत्तमराव कानेटकर एकताचे संपादक होते, मोठे संघाचं हे. तर पण ते या वंदे मातरमच्या 125व्या वर्षामध्येच त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांचं पुरेसं मार्गदर्शन मिळालं नाही. त्यांच्यानंतर आनंद हर्डीकर हे मोठे नामवंत इतिहास अभ्यासक आणि संपादक ते मला मार्गदर्शक म्हणून लाभले. आणि मग त्यांची दृष्टी प्रचंड मोठी आहे. म्हणजे या सगळ्या खंडाच्या कामात तर त्यांची मदत मला झालीच होती. पण त्यांनी अजूनही याच्यात काय पद्धतीनं एक मोठं बहुभाषिक पुस्तक वंदे मातरम व्हायला पाहिजे. म्हणजे जसं मी मराठीत केलं तसं आणखीन इतरांनी कोणत्या भाषेत काही केलं आहे का, वंदे मातरमचं इतर भाषेत आणखीन काही लेख हवेत का, भारतीय पातळीवर वंदे मातरम आणखीन कोणी कसं काय केलं, अशा पद्धतीनं माहिती जमा करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. यांनी मोहनजी भागवतांनी, आदरणीय मोहनजींनी त्यावेळी पुस्तकाचं अनावरण करताना असं सांगितलं की याचं हिंदीत भाषांतर झालं पाहिजे. आणि ते लगेचच झालं. पण 10 वर्षांनी जेव्हा पुन्हा म्हणजे 2014 नंतर पुन्हा 2024मध्ये जेव्हा समग्र वंदे मातरम पुन्हा काढलं तेव्हा त्याच्यात नवीन भर टाकता आली. हे माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आणि आजही माझं काम संपलं आहे असं वाटत नाही मला. कारण हा विषयच इतका मोठा आहे. आजही त्याच्याबद्दल वादंग होतात. सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुस्लिम लोक किंवा मुस्लिमांपेक्षा सुद्धा जास्त विरोध हा समाजवादी विचारसरणीच्या किंवा डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जास्त केला आहे. नुकसानही त्यांनीच जास्त केलेलं आहे. त्यामुळे या वंदे मातरम विषय सतत चर्चेत ठेवण्याचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे जेवढा विरोध झाला या लोकांकडनं तेवढं वंदे मातरमबद्दलचा आदरभाव इतर लोकांमध्ये, आपल्या लोकांमध्ये जास्त वाढत गेला.
म्हणजे संघ माध्यमात वंदे मातरम संपूर्ण म्हटलं जातं म्हणून लोकांना आजही वाटतं की संघाची छाप आहे वंदे मातरम. प्रत्यक्षात संघाचा जन्म 1925 साली झाला. त्याच्या आधी 50 वर्ष वंदे मातरम लिहिलं गेलं आणि वंदे मातरमला पहिल्यांदा जागतिक पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आणलं ते काँग्रेसनी आणलं. काँग्रेसच्या अधिवेशनात नियमित गायला सुरुवात झाली. पहिलं गायन रवींद्रनाथांनी राष्ट्रीय सभेच्या 1896च्या अधिवेशनात कलकत्ता अधिवेशनात गायलं होतं. ही सगळी बॅकग्राऊंड बघता संघाने ते पुढे विशेषतः महाराष्ट्रामध्ये वंदे मातरम आजही खूप चांगल्या प्रकारे रुजलं आहे. माझे मित्र रेकॉर्ड संग्राहक प्रसिद्ध रेकॉर्ड अभ्यासक डॉक्टर सुरेश चांदवणकर कलकत्त्यामध्ये जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये बोलले विद्यार्थ्यांसमोर, तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांना जनगण मन किंवा वंदे मातरम हे 5 कडव्याचं आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. ही विशेष याची गोष्ट आहे, म्हणजे खेदाची गोष्ट आहे. पण आपल्या महाराष्ट्रात मात्र त्या मनाने वंदे मातरमबद्दलची जागृती चांगली आहे आणि वंदे मातरमचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्यांमध्ये सुद्धा मराठी लोक, जसं क्रांतिकारकांमध्ये सगळ्यात जास्त क्रांतिकारक हे पंजाब, महाराष्ट्र आणि बंगालमधनं आहेत, म्हणजे इतर प्रांतात नाही येत असं नाही, पण मोठं प्रमाण हे आहे. तसं वंदे मातरमविषयी सुद्धा जास्त काम हे बंगालपेक्षाही जास्त महाराष्ट्रातनं झालं. आता तुम्ही जे म्हणालात की ज्या पद्धतीने या गीताला विरोध झाला आणि त्यातून सुद्धा तावून सुलाखून निघालेलं असं हे गीत आहे. आता पुढच्या पिढीसाठी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे शेवटी आता हे 150 वर्ष झाली, त्या निमित्ताने चर्चा झाली, पण निश्चितपणे याच्यातून प्रेरणा घेण्यासारखं हे गीत आहे. तर पुढच्या भावी पिढीने याकडे कसं पाहावं? मग इंग्रजांना ज्या 2 शब्दांची भीती वाटावी असं त्यात काय होतं, माते तुझा वंदन असो, एवढे हे 2 शब्द आहे. मग हे 2 शब्द असताना या 2 शब्दांची भीती का वाटावी किंवा या 2 शब्दांवर त्यांनी बॅन का टाकावं? तर या 2 शब्दात मुळात आमची संस्कृती आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीचं मूळ म्हणतं तर ते मातृपूजक आहे आणि त्या मातृपूजेचा भक्कम आधार वंदे मातरम या शब्दांना मिळालेला, जो अथर्ववेदामध्ये आहे, जो अनेक नंतरच्या वेदवाङ्मयांमध्ये आहे, ऋग्वेदामध्ये सुद्धा आहे. तर हा सगळा आधार या वंदे मातरमला अत्यंत भक्कम असा मिळालेला आहे. जेव्हा आपण गदिमा म्हणतात वेदमंत्र हो नामा वंदे वंदे मातरम, तर वेदमंत्र कोणी विवे तर ऋषीमुनींनी विवे, त्यांची तपश्चर्या त्यामध्ये आहे आणि बंकिमचंद्रांना सुद्धा ऋषी हे नामाधिधान आहे. त्यामुळे त्यांची तपस्या सगळी त्या वंदे मातरम या शब्दांमध्ये आहे. त्यामुळे आज 150 वर्ष झाली वंदे मातरम तसंच टिकून आहे. कदाचित पुढची 1,500 वर्ष नाही, आणखीन त्याहून अधिक काळ वंदे मातरम कायम राहणार आहे. पण आजच्या पिढीला त्याचं काय हे आहे, महत्त्व आहे, तर जे वेदवाङ्मयापासून जी संस्कृतीचा स्रोत वंदे मातरममध्ये आहे तो आजच्या पिढीने जतन करण्यासारखा आहे. म्हणजे आई हे आपलं सगळ्यात मोठं दैवत आहे, प्रतीक आहे. मग ती जन्मदात्री स्वतःची आई असो किंवा माता असो. जेव्हा पांडुरंगाला ज्ञानेश्वर महाराज विठाई माऊली म्हणतात किंवा ज्ञानेश्वरांना सुद्धा आपण माऊली असं म्हणतो, आईची उपमा सगळ्यात मोठी आहे. मग देशाला जेव्हा मातृभूमी म्हणजे माता असं आपण म्हणतो तेव्हा त्यात वावगं काहीच नाही आणि ती सगळ्यात मोठी उपमा आहे. म्हणून जेव्हा मी एखादं काम करीन ते काम केवळ मला मोठं करणारं असणार नाही, तर माझ्या देशाला, माझ्या आईला मोठं करणारं असेल, असं जेव्हा इथला प्रत्येकजण ठरवेल की माझं कोणतंही काम हे राष्ट्र समर्पित असेल, जरी ते म्हणजे कोणत्याही क्षेत्रात असेल तरी त्यामुळे माझं नाव मोठं होईल, माझ्या राज्याचं होईल, माझ्या राष्ट्राचं होईल, माझ्या देशाचं होईल, पर्यायाने माझ्या भूमीचं होईल, असं जेव्हा मी ठरवेन तेव्हा ते वंदे मातरम शब्द आज पुढे नेण्यासारखे आहे. आणि हे आजच्या तरुण पिढीने जर ठेवलं, म्हणजे काही वर्षापूर्वी याचं मोठं उदाहरण म्हणजे जेव्हा अमेरिकेनं आपल्याला तंत्रज्ञान देण्याचं नाकारलं कम्प्युटरसाठी, तेव्हा परमसारखा स्वदेशी कॉम्प्युटर हा पुण्यात विजय भटकरांनी उभा केला. एक प्रकारे त्यांनी आपल्या देशाचं, आईचं नाव मोठं केलं. म्हणजे त्यांनी जे काम केलं ते देशाला मोठं नेणार आहे. ते आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात ते क्षेत्र मोठं करण्यासाठी आपण काम केलं तर
ते वंदे मातरम हे शब्द पुढे नेण्यासारखंच आहे किंवा त्यातला आशय पुढे जगण्यासारखा आहे. म्हणजे वंदे मातरम इस देश में रहना होगा तो वंदे मातरम गाणं होणं हे सगळं घोषणांपुरता योग्य असेलही किंवा वंदे मातरम म्हणणं हे स्वाभिमानाचं आणि राष्ट्रभक्तीचं प्रतीक असेलही, पण ते शब्द नुसते म्हणून चालणार नाही, तर ते आपण उच्चारण्याबरोबर आचरणात जेवढे आणू तेवढं ते वंदे मातरम आपण जास्त जिवंत ठेवू असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे हे तुम्ही जे हा सगळा पट जो उलगडून दाखवलात वंदे मातरमच्या निमित्ताने तो नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि मला या निमित्ताने आमच्या या मंचावरून आवाहन करायचे की हा जो ग्रंथ आहे समग्र वंदे मातरम हा लोकांनी स्वतःच्या संग्रही ठेवावा, वाचावा तो, आणि त्यातून आपला या गीताचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान आणि तुम्ही केलेलं संशोधन, इतर सुद्धा लोकांचं त्याच्यामध्ये जे जे योगदान आहे जे तुम्ही सांगितलं आता हे लोकांनी लक्षात घ्यावं अशी अपेक्षा आहे. तुम्ही इथे आलात आणि न्यूज डंकामध्ये हा सगळा विषय सविस्तरपणे मांडलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. मित्रांनो, आत्ताच आपण मिलिंद सबनीस यांच्याशी हा संवाद साधला आणि कशा पद्धतीने समग्र वंदे मातरम हा ग्रंथ त्यांनी लिहिला, त्यासाठी कसं संशोधन केलंय जाणून घेतलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.